कृतिकाचा ब्लाऊज घेतलाय बघा शिवायला. हा ब्लाऊज त्या दिव्याचा आहे, तर ते कृतिकाला बरोबर बसतोय ना. तर मी ह्याच मापावर तिला शिवणार आहे ब्लाऊज. हे पीस बघा मी तुम्हाला दाखवलेले मागच्या व्हिडिओमध्ये. अंधार दिसतोय का? तर त्यांनी शिवलेलं त्यांच्या मुलीला, तर मी असंच शिवणार आहे. ज्या बाह्या बघा अशा फुग्यांच्या गेल्यात तर त्याचं माप काढते आता. वेलची चांगली आहे आणि मी तर विकत आणली त्या दिवशी. बघ आणि त्या खीरमध्ये टाकायला आपण टाकले नाही असं बघा लक्षात. वेलची पण आहे आणि मी त्या दिवशी 10 रुपयाची आणायला लावली. परत हे खिरीमध्ये टाकायला झालं असतं आपल्याला. डब्यात तरी काय तर मी पिझ्झा बनवते घरी. तर हे पिझ्झा आणले बघा मी डीमार्टमधनं काल. आणि ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो घेतलं. हे थोडंसं आहे ना तेलामध्ये परतायचं आहे. का माहिती आहे का? कारण आहे ना असं समजा मी ह्या पिझ्झावर असं ठेवलं नाही, म्हणजे हे तव्यावर मी ठेवणार आहे. तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा पूर्ण. मी ना भांडी घासलेत ना, त्यामुळे मला काही सापडत नाही. तर म्हणजे फक्त कपाटावरची भांडी झाली ती घासून. आणि यांचं चालले कधी होतंय बघा, कधी होते चालले. तर ती हे आण ग कशाचं, त्याचं बी करायचं आहे की. कृतिका ती काल आणलेलं आण ग, ते काल नाही का आपण आणलेलं काय ते चीज आणि ते नाही का चमचा. पण सापडून चमचा तिकडे हो का. हे आणले मी गो चीज पिझ्झामध्ये नाही का ते टाकतं त्याचं, हे टाकणार आहे. मला ना उलातनं पण आण ग, तिकडेच असेल उलातनं पण. कृतिकाला तर लय त्रास आहे बाया, ती लय काम करते बिचारे. थोडंसं फ्राय करायचं. भांड्याचं गाळ येते ही ना, लय मोठं कापलेलं छोटं करते जरा. धर बरं. उलातनंच सापडं ना, चमचा घेते आता. याला करपून द्यायचं नाही, नुसतं फ्राय करायचं थोडंसं. आहे का ग? नाही ना अगं, मी घासलंय तिकडे मला वाटतंय का. नाही नाही तर हे तूप आहे असं पूर्ण ह्याला असं लावायचं. हे भाजायचं आहे आपल्याला दोन्ही साईडनं. जरा थोडंसं कडक करायचं आहे दोन्ही पण साईडनं असं लावून
घ्यायचं बघा. माझं थरथर सांग कापते आज काय माहीत नाही, त्यामुळे माझं जरा काम होईल आणि असं थोडंसं असं भाजून घ्यायचं. आणि भाजतंय बघा शिमला मिरची टोमॅटो थोडंसं जरा टोमॅटो जरा बारीक चिराय पाहिजे थोडंसं असं थोडंसं भाजून घ्यायचंय. तूप लावल्यामुळं करपणार नाही ना. आधी काय झालं तवा जरा गरम केलाय ना, ते जरा कडक झालाय, सारखं असं करावं लागेल मला. थोडंसं बघते शिजल्यासारखं झालं. मी हा सॉस घेतलाय, सॉस पूर्ण असं लावून घेते बघा. म्हणजे मी पहिल्यांदाच बनवते घरी पिझ्झा, ट्राय करणारे कसं होते असं माहिती. त्याच्यानंतर ना हा भाजा थोडंसं घालायचं. गरम आहे ना त्याच्यामुळे हात पण लावू शकत नाही. आणि घेता पण नाही मला टोमॅटो काय मी बाद झालं मला वाटतंय ना, लई खाणार नाहीत ना परत पाहून. तर हे असं बघा मी टाकले. तिखट नको काय टाकायला, हेच टाकू आणि परत चीज आपण टाकूया. नंतर हे मी आणलं, ह्याला काय पिझ्झा काय काय आहे, पिझ्झा नाव काय नाही, ते कंपनीचं नाव आहे, मला काय म्हणतात माहीत नाही. बघू ट्राय तरी करूया. दाखवले आपण येतं त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. हां नंतर थांबा, आता हे चीज आहे ना मी खिसून टाकणार आहे. कृतिकाची खिसणी ना तिकडे बघ, मी चीज आणून ठेवलेलं होतं आधी, हे फक्त रात्री आणलं. लई भारी वाटतं मला, खिसायला लई आवडतं. जरा कडक झाले सुरुवातीला, थोडं कसं जरा काय राहिले मी हो काय असं. बस झालं, जास्त पण नको. तिकडे तवा गरम झाला. आता इथं ह्याच्यावर आपण असं ठेवूया. पोतं का असलं एक ताटल्या हे असलं कशी म्हणजे ते झाकण ठेवायचे. जास्त करपून नाही द्यायचं मला, असं जरा करायचं नाही ते. तर हे असं 10 मिनिटासाठी ठेवायचं. आणि मी उघडून पण बघणार आहे सारखं. आज मी पसारा पडला, आज मी काम म्हणजे आवडलं नाही. कपाटावरची भांडी झाली. तर हे असा पिझ्झा झालाय बघा.
क्रिस्पी झालाय, क्रिस्पी नाही का. कापलंच नाही. मस्त. छान झालंय. देख मी कसं झालंय सांग सर्वज्ञ. ये ना कृतिका बस बघू तरी कसं झालंय बघू. पहिल्यांदाच बनवलंय ना. मस्त झालंय. कृतिका बघू रिॲक्शन कशी आहे ते. गरम आहे. भाजला ना तुला. झालंय का बरं. असं ट्राय केलंय ना आपण. मस्त झालाय. पहिल्यांदाच ट्राय केलंय. मस्तच झालंय. अगं काय अशी का खाती. हात लाव ना. हात तरी लाव की. असं कसं खातीस काय. कधी खाल्लं नसल्यासारखं ग बाई. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. छान आलंय ना. मस्त वाटते. मी पण खाते आता खरंच. तर मी बघते खाऊन कसं लागतंय. तर असं घेतलंय मस्त आहे बघ. विकत आणण्यापेक्षा हा खाल्लेला बरा आहे. एक नंबरच. और दूसरी तरफ होंगे डिफेंडिंग चैंपियंस रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु. आज आहे व्हॅलेंटाइन डे. मुंबई इंडियन्स ने खिताब जीता था और दूसरे सीझन मस्त असंच करायला पाहिजे ना. विकत नाही ना आपण. आम्ही आणत नाही विकत. महाग आहे म्हणून आम्ही आणतच नाही खरं तर. पण हा एक नंबरच आहे. और क्या ये सुनहरा पल था. आरसीबी बहुत अच्छा खेल कर आए थे. निरंतरता उनके लय पण नाही खायचं. पोटात दुखतंय. तुला वाटत असं अयो पडणार. मला वाटत असेल अजून खावा. खायचा लय नाही खायचा. हे बेकार आहे. खायला सारखं. लीग के बाद जो टॉप टीम होगी सीधे फाइनल में दूसरे और तीसरे स्थान की जो टीम है वो सेमीफाइनल क्वालिफायर खेलेंगे. फिर फाइनल 15 मार्च को मुंबई के ब्रेबॉर्न स्टेडियम में खेला जाएगा. 5 टीम्स हैं. दिल्ली कैपिटल्स पहले दोनों सीजन के फाइनल्स हो रहे थे. गुजरात जायंट्स इस सीजन होम ग्राउंड पर शुरुआत कर रहे हैं. मुंबई इंडियन्स भाजून घेतलाय बघा. आणि मी आता शेजवान चटणीचा बनवणार आहे. तर ही शेजवान चटणी मी अशी पसरून घेते जरा. बघू तरी एक ट्राय करून बघू असा. आणि सॉस पण लावणार आहे थोडासा. मस्त. आणि थोडासा सॉस पण लावते जरा. लय नाही लावणार थोडासा. छानच लागतंय. सेम ह्याच्यासारखं नाही जसा आपल्याला आपण बाहेर खातो तसा. म्हणजे तो भेटतो तो मॅकडॉनल्डमध्ये. पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं ह्याची चव एक नंबरच आहे. काय पण नाही. जरा मी कमी करते जरा. काय झालं कोणाचं आहे बॉल. काय करतेस. पप्पा आल्यावर पप्पांना करू एक आल्यावर ताजा ताजा. आमच्या यांना नाही आवडत असलं काय. आम्हीच खातो. आता हे टाकते बघा. हे थोडंसंच टाकूया ना. साईडला टाकते कारण ते मध्येच येते सगळं मिळून असं. ही महाग आहे बरं का. आणि वरनं चीज. काय ग थोडंसं
हे जरा वर कडक झालंय ना, जरा उघडच होतं, म्हणजे बॉक्समध्येच होतं. फ्रीजमध्ये वापरलं नाही बोललं. वापरलं म्हणजे पहिल्यांदा वापरलं ना, तसंच मी बॉक्समध्ये ठेवलं ना, तर ते वरचा भाग आहे ना तो कडक किती झाला. दिवस झाले ते? नाही, हे आत्ताच आणले. ते डेट असते याला पण, त्याला पण डेट असते एक्सपायर. बस झालं, लई पण नको बाबा. हां, असं ठेवा, किती मस्त दिसतंय ना. झाकण ठेवू तर मी मंद गॅसवर ठेवलंय बरं, जास्त थोडंसं असं ठेवते उघड.